अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं फ्लाईट AI-171 कोसळलं। यामध्ये पनवेलच्या न्हावा गावाची सुकन्या 23 वर्षीय मैथिली पाटीलनं देखील गमावला। मैथिलीनं खूप संघर्ष करत एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण केलं होतं। त्यानंतर तिला एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून नोकरी लागली होती। मैथिलीच्या पश्चात आई, वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे। या घटनेनं पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झालाय। महत्वाचं म्हणजे विमान दुर्घटनेबाबत कुटुंबियांनी प्रथमतः टीव्हीवर बातमी पाहिली आणि ते नखशिखांत हादरले। 23 वर्षीय मैथिलीचे करिअर आता कुठे सुरू झालं होतं, पण भर तारुण्यात तिच्यावर काळाचा घाला आल्याने हळहळ व्यक्त होतीये। हवाई सुंदरी होण्यासाठी मैथिलीने खूप प्रयत्न केले। न्हावे गावातील TS रेहमान शाळेतून तिनं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर 2 वर्षांपूर्वी मुंबई तसंच खारघरमधून एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण करून ती एअर इंडियात हवाई सुंदरी म्हणून दाखल झाली। आता कुठे ती नोकरी स्थिरावली होती। तिच्या आवडीचं काम ती करत होती, मात्र काळाला ते पाहवलं नाही। न्हावे गावचे मोरेश्वर पाटील आणि प्रमिला पाटील यांची थोरली सुकन्या मैथिली न्हावे गावची शान होती। तिच्या कर्तृत्वामुळे आणि हसतमुख स्वभावामुळे ती सर्वांच्या मनात घर करून होती। न्हावासारख्या छोट्या गावातून ती नोकरीसाठी ये-जा करत होती। मैथिलीला एक बहीण आणि एक भाऊ आहे। ती आता जॉब करून घरची परिस्थितीही सांभाळत होती। तिचे वडील या घटनेनं संपूर्णतः हतबल झाले असून त्यांना अश्रू देखील अनावर होत असल्याचं गंभीर चित्र दिसत होतं। सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे। सरकारकडून कुठलाही आम्हाला विचारणा केली नाही। आपल्याला कुठल्याच प्रकारची फोन चालवून विचारणा केली नाही। कुठल्याच प्रकारची, फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते। आता DNA टेस्ट तिकडे होते, तिकडचे काय अपडेट आहेत? तिकडचे मामाला फोन करतो मैथिलीच्या, ते तिकडे आहे। बुधवारी गेली ती दुपारच्या टायमाला आणि तिने सांगितलं इथून इथे फ्लाईट जाईल, तिथं जाईल। नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला, तिच्या माझ्या पत्नीला। मी पण होतो, मामा पण होता। 1 वाजून 10 ते 12 मिनिटांनी फोन आला होता। मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट। माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ते लंडनला चालले। 2:30ला मी 2:15ला मी तिला हे दाखवलं, बरं मुलगी आपली कुठे चालली असं झालं। पण तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला, मिसेसला 2:45च्या आसपास। आपलं मैत्रिणी त्याच्यावर होती। एवढी भक्ती करायची कृष्णाची, एक घरात कृष्ण, एक सोबत कृष्ण। गीता पण सोबत न्यायची, भगवद्गीता खूप स्वप्न होती तिची। पप्पा तुमच्यात काय होणार नाही, मामा मामी सर्व मदत केली। राहायला घर दिले, चांगले दिवस आले। म्हणून पप्पा तुम्ही काय काळजी करू नका, एवढ्याशा पगारात काम होणार आहे। मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये। बर्थडे म्हणता तू गावावरून मला मेसेज पाठवला 1 दिवस। गुरुवारी बोलणं झालं, मला फोन नाही केला, माझं पण बोलणं झालं असतं। सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊन आमच्याकडे पण लक्ष द्यावं हीच विनंती आहे। म्हणजे काय मागणी आपल्या सरकारकडे? आता मी काय मागणी करणार? मैथिली मामाच्या घरात राहत होती। स्वतःचं घर बनवावं असं स्वप्न तिनं मनाशी जोपासलं होतं। त्यासोबतच ती भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी ही हिमतीनं उचलत होती। वडिलांची बेताची नोकरी आणि अत्यंत कमी पगार यामुळे तिने घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली होती। आता कुठे सुखाचे दिवस येत होते, मात्र काळानं सर्वच हिरावल्याची भावना माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। मैथिलीच्या कुटुंबाला आवास योजनेअंतर्गत घर मिळावं, तिच्या भावंडांच्या शिक्षणासह नोकरीची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी
अशी मागणी त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे। जो प्लेन क्रॅश झाला तेव्हा आम्हाला याची काही कल्पना नव्हती पहिली। जेव्हा मी ABP माझं बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हाला शॉक बसला। मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ते लंडनच्या फ्लाईटला आहे म्हणून, परंतु नाव वाचल्यावर आम्ही आमच्या नात्यातनी पण मैथिलीचा आजोबा लागतो, मैथिलीच्या आईचा मामा, तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केली असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच ती होती। तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो। नंतर मग स्थानिक आमदार वगैरे किंवा तहसील ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला समजा माहिती मिळाली। पण मैथिलीची जी घटना घडली पूर्ण नावागावावर शोकाला आहे। आमची नात म्हणून विशिष्ट आमचं आहेच, परंतु गावामध्ये सुद्धा ती एकदम शांत स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती। तिला भजन गायला वगैरे आवडायचा आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजीने सांगितल्याप्रमाणे, वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाची खरंच चांगली भक्त होती। आपल्या मागे एक फोटो दिसतोय, हा फोटो सुद्धा त्यांनी मथुरेला गेल्यावर मथुरेवरून आणलेला होता आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता कृष्णाचा फोटो, इव्हन आता ज्यावेळी गेली तेव्हा तुलसीमाला सुद्धा सोबत होती। तर अशी धार्मिक याचं असताना सुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही, पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी। आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं, मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या 20-25 हजाराच्या पगारामध्ये आमचं भागणार नाही, पण मुलीला माझी छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली दृष्टी आणि भाऊ, दोघांना पण मी माझ्या पगारातनं शिकवेन। मी 2-3 वर्ष उरलेली लग्न उशिरा करेन, पण माझ्या दोन्ही भावंडांना मी चांगलं शिक्षण देईन ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची। आणि आज असं झालं की दोन्ही भाऊला, तर ती मला वाटतं लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला BTechमध्ये आणि भाऊ आता 11वीला आहे। आता दोघांचाही शिक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार, कारण वडील MNGCमध्ये कंत्राटी कामगार आहेत, त्यांना आत्ता एवढं ते 25,000 पगार आहे। 17-18,000 पगार असतानापासून यांना तिघांनाही तिने शिकवलं चांगलं आणि चांगले दिवस आले आणि अशा वेळेला कालाचा अर्ध्यामागे मुलगी गेल्यामुळं कुटुंबावर खूप मोठं संकट आलेलं आहे। तर माझी अशी इच्छा आहे की शासन दरबाराने आपल्या मार्फत, मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माजी सरपंच नात्याने आणि कुटुंबातला एक सदस्य आहे, तर मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना, याची चौकशी तर व्हावीच, परंतु शासनाच्या मार्फत जे लक्ष देतील तेव्हा जशी आता हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये, तसं मुलीला, बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे चांगला होईल असं माझी मागणी आहे। त्याचप्रमाणे मला एक अजून सांगायचं आहे की कुटुंब तसं खूप छोट्या फॅमिलीमध्ये आई वडील सुद्धा मोरेश्वर पाटलांच्या अपंग होते, अशा स्थितीमध्ये कुटुंब मोठं झालं आणि त्यानंतर त्यांचा आता जो घर आहे गावात तो घर सुद्धा पडीक आहे आणि तो पडीक घर असल्यामुळं त्यांच्या मामाने म्हणजे आजीने आणि मामाने हा घर ते इथे त्यांना राहायला दिलं, जवळजवळ ते 15-1 वर्ष जास्त झाली आणि नादुरुस्त असलेला घर चांगला दुरुस्त करून त्यांना मुली मोठ्या आहेत म्हणून चांगला घर त्यांनी तयार करून दिला। तर शासनादरबाराने माझ्याकडनं मी माझी सरपंच नात्याने विनंती करेन या कुटुंबाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतना बोला किंवा पंतप्रधान आवास योजनेमधून वगैरे शासनाने निश्चित त्यांना घराची सुद्धा उपलब्धता करून द्यावी आणि या मुलांच्या शिक्षणाकडे प्रामुख्याने शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावा ही विनंती करतो। मैथिलीच्या जाण्यानं न्हावे गावानं एक होत करू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावलं। सरकारने याबाबत मदतकार्य करावं अशी आर्तसाद मैथिलीच्या बहिणीनं व्यक्त केली आहे। अब गवर्नमेंट को ये रिस्पॉन्सिबल है इसके लिए, मतलब ऐसे कैसे प्लेन क्रैश हो सकता है, टेक ऑफ किया ही था लेकिन ऐसे तुरंत, तो फिर आपका मतलब आपने चेकिंग ही ठीक से नहीं की थी। सरकार को हमें सहायता करनी चाहिए, वो अभी तक ठीक से बता नहीं रहे। एयर इंडिया वालों की टीम, मेरी मम्मी जो अभी अहमदाबाद में है उनके साथ तो है, लेकिन अभी तक कुछ क्लियरली ऐसे बताया नहीं है, दिखाया नहीं है। उसी दिन DNA के लिए लिया था ब्लड और फिर अभी तक मतलब ले जा रहे हैं वो सब हॉस्पिटल में, वापस होटल पे ले आ रहे, पता नहीं मतलब ऐसे कुछ वो जसं नेहमीप्रमाणे ती सांगून जाते की तिची
घरातून बाहेर पडल्यावर कशी ट्रिप आहे. तर यावेळी तिची मुंबई टू दिल्ली, मग दिल्लीला स्टे होता, मग नेक्स्ट मॉर्निंग दिल्ली टू अहमदाबाद आणि आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडन फ्लाईट असं सांगून. मी कॉलेजला जाते, तर मम्मीला मी लवकर जाते कॉलेजला आणि मग तिथेच मला कळलं की प्लेन क्रॅश झालं. आणि मग थोड्या वेळात कुठल्या तरी फ्रेंडकडून मला लिस्ट पण आली, तर त्यात तिचं नाव दिसलं. तर मग मी घरी निघून आले लगेच. मला वाटतं की त्यांनी आमच्या शिक्षणाला मदत करावी, पण तेच जबाबदार आहेत असं एवढं ब्लास्ट होण्यासाठी त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. कारण भरपूर लोक गेले असं तर कधी म्हणजे फ्लाईट सगळ्यात सेफेस्ट आहे असं म्हणूनच धरून आम्ही होतो की काही नाही होणार. आणि माझं बोलणं पण झालेलं की तुझी म्हणजे जॉब सेफ आहे, तुला कंपनी घरी पिकअप करते, फ्लाईटने नेते, परत ड्रॉप करते. आणि म्हणजे काहीच काळजी नव्हती अशी. कंपनी बघायची, पिकअप करायची, ड्रॉप करायची, बाकी सगळं करायची. तर असं म्हणजे वाटलं नव्हतं की प्लेन क्रॅश होईल. आणि फक्त 2च वर्ष झालेले जॉबला लागून तिला. दरम्यान मृतांची ओळख पटवण्याचं कठीण काम सध्या सुरू आहे. त्यासाठी DNA टेस्ट करण्यात येते. मात्र हे काम अत्यंत किचकट असल्याने वेळखाऊ आहे. त्यामुळे मैथिलीचं पार्थिव घरी येण्यास आणखी काही दिवस विलंब लागणार आहेत. सोमवारी पार्थिव घरी पोहोचणार असल्याची संभाव्य शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.